नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण फायलम पोरिफेरा बद्दल माहिती पाहिली. आज आपण दुसरा फायलम बघणार आहे, तर तो म्हणजे आहे निडारिया. फायलम निडारिया इज प्रिव्हियसली ऑल्सो नोन ॲज सिलेंट्रेटा. त्याला आणखीन एक आधीचं नाव होतं, तर ते म्हणजे होतं सिलेंट्रेटा. कॉमन एक्झाम्पल ऑफ फायलम सिलेंट्रेटा आर ऑरेलिया अँड हायड्रा. We also known about the corals. So these are the common example of the phylum Nidaria. मग आपण इथपासून पुढे त्याच्याबद्दल माहिती बघणार आहे. मग चला सुरुवात करूया अबाउट फायलम निडारिया. ओके, आता इथपासून ज्या वेळेला आपण पुढे जाणार आहे त्यावेळेला आपण सुरुवातीला बघणार आहे त्यांच्या हॅबिटॅट बद्दल. First point, habitat. They are aquatic in nature. They are aquatic in nature. They mainly present in marine water. Example, Aurelia and corals. Example, Aurelia and corals. Some are present in fresh water. Common example is Hydra. ओके, ऑरेलिया म्हणजेच काय, जेलीफिश. तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल टीव्ही मध्ये, नॅशनल जिओग्राफीला, डिस्कव्हरीला बघत असताना तुम्ही जेलीफिश पाहिले असतील. तर हे जेलीफिशचं एक एक्झाम्पल म्हणजे ऑरेलिया. मेनली आपल्याला बघायला मिळतं मराईन वॉटरमध्ये. हे जे काही ऑर्गॅनिझम आहेत, टोटल पॉप्युलेशनच्या मॅक्सिमम ऑर्गॅनिझम हे आपल्याला मराईन वॉटरमध्ये बघायला मिळतात. थोडे जे काही आहेत हे आपल्याला फ्रेश वॉटरमध्ये बघायला मिळतात. याचं एक एक्झाम्पल म्हणजे काय, हायड्रा. ओके, मग अशा पद्धतीनं आपण त्यांच्या हॅबिटॅट बद्दल बघतोय. दे आर aquatic in habitat. Mostly they are marine, some are in fresh water. मराईन वॉटरमध्ये असणाऱ्यांचे कॉमनली आपण म्हणतो काही एक्झाम्पल्स म्हणजे कोरल्स, दुसरे एक्झाम्पल म्हणजे ऑरेलिया. फ्रेश वॉटर मधले आपल्याला बघायला मिळतो तर तो म्हणजे आहे हायड्रा. ओके, मग ते कसे राहतात पाण्यामध्ये, ते कसे आहेत तर बघा. सम आर कॉलोनियल. कॉलोनियल म्हणजे काय की ते कॉलनी करून राहतात, ग्रुपमध्ये राहतात. सम आर कॉलोनियल और सम आर सॉलिटरी. काही कॉलनीमध्ये राहतात तर काही काय राहतात, ग्रुपमध्ये पण राहतात. सॉरी, काही हे आपल्याला कॉलनी करून राहताना दिसतात म्हणजेच ग्रुपमध्ये, तर काही एकटे सुद्धा आपल्याला दिसतात. ओके, सम आर सेडेंटरी. सेडेंटरी म्हणजे मी मागच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं होतं, एका जागेवर स्थिर. एका जागेवर स्थिर म्हणजे दगडांवर ते स्थिर आपल्याला अटॅच असलेले दिसून येतात. ते हालचाल करत नाही, लोकोमोशन करत नाही. दे आर सेडेंटरी. ओके, मग सम आर कॉलोनियल और सॉलिटरी. दे आर सेडेंटरी और फ्री स्विमिंग इन वॉटर. काही फ्री स्विमर्स आहेत. एक्झाम्पल जेलीफिश. एक्झाम्पल जेलीफिश ते समुद्रात सर्वत्र पसरतात. असं मानलं जातं की सुरुवातीचे पोरिफेरा नंतर ज्या वेळेला फायलम निडारिया आल्या आणि त्यापासून सगळ्या समुद्रांमध्ये अॅनिमल्स जे आहेत हे पसरले गेले. हे कुणामुळे पसरले गेले तर ऑरेलिया सारख्या प्राण्यांमुळे. का तर ते आर फ्री स्विमर्स. त्यामुळे जिथं कुठे ऍडव्हर्स कंडिशन असतील त्या ठिकाणी सुद्धा ते आपल्याला ग्रो होताना दिसतात. इव्हन प्लॅस्टिक पोल्युशन जरी असलं त्या पाण्यामध्ये तरी सुद्धा आपल्याला हे ग्रो होताना दिसतात. अशा पद्धतीचे हे झालं त्यांच्या हॅबिटॅट बद्दलची माहिती. ओके, पुढचा आपण पार्ट बघणार आहे तर तो म्हणजे आहे बॉडी ऑर्गनायझेशन.
ओके. सेकंड पॉइंट आहे बॉडी ऑर्गनायझेशन. बॉडी ऑर्गनायझेशन मध्ये आपण जसं क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन वापरलेला त्याबद्दलच आपण बघणार आहे. एक बघा, दे शो रॅडियल टाइप ऑफ सिमेट्री. एनिमल इन दिस फायलम शोज रॅडियल टाइप ऑफ सिमेट्री. म्हणजे सेंटर मधून कुठून जरी इमॅजिनरी प्लेन पास केला तरी त्याच्यामध्ये सिमेट्री दिसणार आहे. याचं कॉमन एक्झाम्पल म्हणजे कन्सिडर करा हे छत्री सारखं दिसणारं ऑरेलिया. याला टेंटॅकल्स असतात, हे आपण बघणारच आहे. तर याच्या कुठूनही इमॅजिनरी प्लेन पास करा, याच्यामध्ये काय दिसणार आहे? सिमेट्री दिसणार आहे. मग दे शो रॅडियल टाइप ऑफ सिमेट्री. Second point, they are the diploblastic animals. Means the organism in this phylum are produced from the two germ layers. They consist of two germ layers. Hence we called it as diploblastic animals. So they are diploblastic animals. Okay. Next, third point. आपण याच्यामध्ये पाहिलेलं होतं तर बॉडी प्लेन मध्ये आपण आधीच्या फायलम मध्ये काय पाहिलेलं होतं की दे शो सेल ऍग्रिगेट टाइप ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन. पण हा फायलम असा आहे की जो आपल्याला ब्लाइंड सॅक टाइप ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन दाखवतो. मग इथं आपण लिहिणार आहे बॉडी प्लेन मध्ये तर दे शो ब्लाइंड सॅक टाइप ऑफ बॉडी प्लेन. दे शो ब्लाइंड सॅक टाइप ऑफ बॉडी प्लेन. इथे जर आपण पाहिलं तर हे ओपनिंग आपल्याला दिसतं. दिस इज अन ओपनिंग विच इज कन्सिडर ॲज विच फंक्शन्स ॲज माउथ अँड एनस. ओके. इथे जर आपण पाहिलं हा सिलेंड्रिकल ऑर्गॅनिझम आहे. कन्सिडर करा सिलेंट्रेटा हे नाव त्याच्यामुळेच दिलं गेलेलं आहे. तर हा एक ऑर्गॅनिझम आहे. इथं आपल्याला बॉडी कॅव्हिटी बघायला मिळते. हे ओपनिंग आहे. तर या ओपनिंगच्या थ्रूच ते काय करतं? फूड इनटेक करतं. आणि या सेम ओपनिंगच्या थ्रूच ते काय करतं? फूड हे बाहेर टाकतं. त्यामुळं माउथ इज यूज ॲज इंजेक्शन ऑफ फूड अँड इट ऑल्सो यूज ॲज द एक्सक्रिशन ऑफ अ फूड. मग सेम ओपनिंग आहे. हे काय केलं जातं? अन्न आत घ्यायला आणि अन्न बाहेर टाकायला हे वापरलं जातं. त्यामुळे याला आपण म्हणतो इट शोज ब्लाइंड सॅक टाइप ऑफ बॉडी प्लेन. ओके. पुढे जाऊन आपण इथे एक शब्द लिहिलेला बघा, सिलेंटेरॉन. ओके. सिलेंटेरॉन म्हणजे ही एक कॅव्हिटी आहे. इट इज ए कॅव्हिटी प्रेझेंट इन द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विच इज नोन ॲज निडारियन्स. तर या निडारियन्स मध्ये एक कॅव्हिटी आहे. या कॅव्हिटीचं नाव आहे सिलेंटेरॉन. ओके. पण त्यामुळे आपण इथं पुढे लिहू दे कन्सिस्ट ऑफ a cavity called as colenteron. Okay. Or it is also known as gastrovascular cavity. गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी का सांगितलंय? का तर सुरुवातीच्या मध्ये सेल ऍग्रिगेट टाइप ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन होतं. आता यांच्यामध्ये तिथं डायजेस्टिव्ह सिस्टीम ही अब्सेंट होती. यांच्यामध्ये आता डायजेस्टिव्ह सिस्टीम ही आहे पण ती कशी आहे? इनकम्प्लीट आहे. मग इथं अन्न पण आत घ्यायला तेच ओपनिंग आहे, बाहेर टाकायला पण तेच ओपनिंग आहे. एक कॅव्हिटी प्रेझेंट आहे. या कॅव्हिटीचं नाव काय दिलं गेलं? सिलेंटेरॉन. ओके. ऑर इट इज ऑल्सो नोन ॲज गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. मग त्यामुळे आपण याला काय म्हणतो? इनकम्प्लीट टाइप ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. ज्या वेळेला ब्लाइंड सॅक टाइप ऑफ बॉडी प्लेन असतो त्यावेळेला आपण तिथे शब्द यूज करतो दे शो इनकम्प्लीट टाइप ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. ओके. मग हेच इथं कॅव्हिटी आहे. या कॅव्हिटीचं नाव आहे सिलेंटेरॉन ऑर इट इज ऑल्सो नोन ॲज गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. ओके. पुढे जाऊन in some organism there is consist of a long thread like a structure known as tentacles.
नोन ऍज टेंटॅकल्स. कन्सिडर करा, मगाशी जसं मी सांगितलेलं होतं की ऑरेलिया आहे, याच्यामध्ये आपल्याला हे लांब थ्रेड सारखे स्ट्रक्चर बघायला मिळतात. या थ्रेड लाईक स्ट्रक्चरचं नाव काय आहे? दीज स्ट्रक्चर्स आर नोन ऍज टेंटॅकल्स. दीज टेंटॅकल्स कन्सिस्ट ऑफ nidocytes. These consist of nidocytes. These are the stinging cells. Present on the tentacles. हे काय आहे? स्टिंगिंग सेल्स. स्टिंग म्हणजे ज्याला आपण काटा डंक म्हणतो, त्या पद्धतीचे हे काय आहे? डंक आहे. ते कुठे प्रेझेंट आहे? दे आर प्रेझेंट ऑन द टेंटॅकल्स. त्याचं काम काय आहे बघा. एक, याचा उपयोग ऑफेन्सिव्ह, म्हणजे इथं त्याचा उपयोग कशासाठी केलेला आहे? दुसऱ्यावर अटॅक करायला. ओके, मग एखादा जर फिश त्याच्या जवळ आला तर तो काय करतो? स्टिंग काय करतो? त्याच्या भोवती लावतो, चिकटवतो आणि त्याच्यातनं टॉक्सिन्स सोडतो आणि हे टॉक्सिन्स त्या फिशला पॅरालाइज करतात. आणि पॅरालाइज झाल्यानंतर तो माउथच्या मदतीनं काय करतो? त्याला आत ओढून घेतो आणि डायजेशनला सुरुवात करतो. त्यामुळे पुस्तकामध्ये शब्द वापरलेला आहे ऑफेन्सिव्ह. डिफेन्सिव्ह का तर सपोज त्याच्यावर अटॅक करण्यासाठी एखादा जर प्रिडेटर आला तर त्याच्या भोवती तो चिकटतो आणि त्याला पळवून लावतो, म्हणजे त्याच्यामध्ये टॉक्सिन सोडतो आणि त्याला पळवून लावतो. जसं सापामध्ये विषाचा उपयोग हा कशासाठी केला जातो? बेडकाला किंवा उंदराला पकडून खाण्यासाठी सुद्धा केला जातो. मग तो कशासाठी झाला? ऑफेन्सिव्ह. डिफेन्सिव्ह म्हणजे कसा की एखाद्या वेळेला त्याला जर कोणी मारायला आलं तर त्याला तो चावून पळवून लावणार. ओके, मग तशाच पद्धतीनं इथं सुद्धा याचा हा उपयोग ऑफेन्सिव्ह आणि डिफेन्सिव्ह दोन्ही मोडमध्ये केला जातो. त्यामुळं ऑर्गॅनिझम लाईक ऑरेलिया कन्सिस्ट ऑफ thin thread like a structure. These thin thread like a structure are known as tentacles. These tentacles consist of a specialized stinging cells known as nidocyte which secrete the toxin. ते secrete करणार आहे टॉक्सिन्स. मग अशा पद्धतीनं इथं आपल्याला बघायला मिळतं की टेंटॅकल्स बद्दल which is used as offensive as well as डिफेन्सिव्ह मोड. ऑफेन्सिव्ह आणि डिफेन्सिव्ह मोड या दोघांसाठी याचा उपयोग हा आपल्याला तो प्राणी करताना दिसणार आहे. ओके, त्यानंतर पुढे आणखीन एक महत्वाचा पार्ट आहे बघा, की ज्या वेळेला आपण बॉडी ऑर्गनायझेशन सांगतो त्यावेळेला निडारियन्स बद्दल आणखीन एक पार्ट हा सांगितला जातो स्पेशली. हे आपल्याला दोन फॉर्म मध्ये दिसतात. बॉडी ऑर्गनायझेशन मध्ये आपल्याला यांचे दोन फॉर्म दिसतात. एक म्हणजे पॉलिप आणि दुसरा म्हणजे असतो मेड्युसा. ओके, एक म्हणजे पॉलिप आणि दुसरा म्हणजे मेड्युसा. पॉलिप जो आहे हा हे कसे असतात? सेसाईल. सेसाईल म्हणजे काय? ते लोकोमोशन करत नाही. दे आर सेसाईल म्हणजे एका जागेवर ते स्थिर दिसतात. ओके, दे आर सिलेंड्रिकल, त्यामुळेच त्यांचं नाव सिलेंड्रेटा अशा पद्धतीनं मांडलं गेलं. ओके, दे आर सेसाईल अँड सिलेंड्रिकल. व्हाईल मेड्युसा आर umbrella shape, present in umbrella shape and they are free swimmers. म्हणजे इथं आपल्याला बॉडी ऑर्गनायझेशन मध्ये त्यांचे दोन भाग बघायला मिळतात. पॉलिप म्हणजे कोणाला असा एक शब्द वापरतात. पॉलिप म्हणजे कोण? की असे ऑर्गॅनिझम की जे सेडेंटरी आहेत, एका दगडावर स्थिर बसलेले आहेत, अशांना आपण सेसाईल शब्द वापरतो. लोकोमोशन हे करत नाही. मग ते कसे आहेत? त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे? तर दे आर सिलेंड्रिकल. ओके, एक्झाम्पल कोरल्स. एका दगडावर आपल्याला ते स्थिर बसलेले दिसतात, डेकोरेटिव्ह असतात, खूप अट्रॅक्टिव्ह असतात. कधी कधी प्राणी त्यांचं प्रोटेक्शनसाठी कोरल्सला किंवा या सी अॅनिमोन सारख्या प्राण्यांना स्वतःच्या पाठीवर लावून घेतात. ओके, मग सिलेंड्रिकल आहेत आणि सेसाईल आहेत. मेड्युसा जे काय आहेत हे अम्ब्रेला शेप आहेत. दे आर फ्री स्विमर्स. ते आपल्याला समुद्रामध्ये सर्वत्र पोहताना दिसतात. मग अशा पद्धतीनं आपण त्यांच्या या दोन फॉर्म बद्दल आपण माहिती बघतो. ओके, आता हे करतच असताना आपण पुढचा पार्ट बघणार आहे, तर तो म्हणजे आहे इट्स अबाउट देअर रिप्रोडक्शन. हे झालं आपलं बॉडी ऑर्गनायझेशन बद्दल. आता आपण पुढचा पार्ट बघणार आहे, तर तो म्हणजे आहे इट्स अबाउट द रिप्रोडक्शन.
ओके, these organism reproduces sexually as well as asexually. ते रिप्रोडक्शन करत असताना दोन मेथड दाखवतात. एक, दोन टाइप दाखवतात. एक म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरा म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन इज बाय द प्रोसेस ऑफ बडिंग. असेक्शुअल रिप्रोडक्शन हे आपल्याला बघायला मिळतं बाय द प्रोसेस ऑफ बडिंग, while sexual reproduction is by the formation of gamete. Sexual reproduction is by the formation of gamete. ऑरेलिया सारखे जे काही जेलीफिश आहेत हे काय करतात, मेल आणि फिमेल हे दोघं त्यांचे गॅमेट हे पाण्यामध्ये रिलीज करतात आणि हे पाण्यामध्ये फ्यूज होऊन झायगोट तयार करतात आणि समुद्राच्या तळाला जाऊन बसतात आणि मग त्यांच्यापासून डेव्हलप होतात पॉलिप. पॉलिप ग्रो होतात, न्यूट्रिशन गेन करतात, त्यानंतर ते असेक्शुअली रिप्रोड्यूस करतात आणि तयार करतात मेड्युसा. अशा पद्धतीनं ते काय करतात, अल्टरनेशन ऑफ जनरेशन हे दाखवतात. ओके, मग त्यामुळे इथं आपण लिहिणार आहे दे शो, इथे लिहू आपण दे शो अल्टरनेशन ऑफ जनरेशन. ते काय करतात, अल्टरनेशन ऑफ जनरेशन दाखवतात. आता हे अल्टरनेशन ऑफ जनरेशन आता जसं मी एक्सप्लेन केलेलं होतं की काय करतात, पॉलिप रिप्रोड्युसेस एसेक्शुअली अँड प्रोड्युसेस, ते काय करतात, अँड प्रोड्युसेस मेड्युसा. व्हाईल मेड्युसा grows and reproduces sexually to produce काय केलं, पॉलिप. मग अशा पद्धतीनं इथं एकदा पॉलिप स्टेज दिसते, एकदा मेड्युसा स्टेज ही आपल्याला दिसते. यालाच आपण म्हणतो मेटाजेनेसिस. इट इज नोन ॲज मेटाजेनेसिस. ओके, मग अशा पद्धतीनं आपल्याला ही सगळी माहिती बघायला मिळते. इट्स अबाउट द रिप्रोडक्शन. ओके, एवढं आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. हे आपण काय करणार आहे, आता रिवाइज करणार आहे पहिल्यापासून. इट इज ए सेकंड फायलम. हा सेकंड फायलम आहे ज्याचं नाव आहे निडारिया. निडारियन्स आर ऑल्सो नोन ॲज सिलेंट्रेटा. म्हणजे निडारिया, द फायलम निडारिया इज ऑल्सो नोन ॲज सिलेंट्रेटा. सिलेंट्रेटा का, ड्यू टू देअर सिलेंड्रिकल शेप. ओके, एक्झाम्पल ऑरेलिया, कॉमनली कॉल्ड ॲज जेलीफिश. ओके, दुसरे जे काही आहे तुम्ही कोरल्स एक्झाम्पल सुद्धा लिहू शकता. तिसरं फ्रेश वॉटर मधलं एक लक्षात ठेवायचं म्हणून सोपं नाव आहे हायड्रा. ओके, सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ निडारिया. हॅबिटॅट, दे आर aquatic in habitat, mainly present in marine water, some present in fresh water. Example Aurelia and Hydra. ओके, त्यानंतर पुढे some are colonial म्हणजे ग्रुपमध्ये राहतात, or some are हे कसे आहेत, आपण जर कन्सिडर केलं की एकटे. ओके, काही हे कॉलनी करून राहतात आणि काही कसे आहेत सॉलिटरी, एकटे राहणारे. त्यानंतर पुढे सम आर सेडेंटरी, एका जागेवर स्थिर राहणारे. सम आर फ्री स्विमर्स म्हणजे सगळ्या ठिकाणी आपल्याला समुद्रामध्ये स्विमिंग करताना सर्वत्र आपल्याला पोहताना पसरताना दिसतात. ओके, हे झालं त्यांच्या हॅबिटॅट बद्दल. दुसरा पॉइंट बॉडी ऑर्गनायझेशन. बॉडी ऑर्गनायझेशन मध्ये आपण काय पाहिलं की दे कन्सिस्ट ऑफ सिलेंड्रिकल शेप. दोन फॉर्म मध्ये आहेत, एक म्हणजे पॉलिप आणि दुसरा म्हणजे मेड्युसा. पॉलिप म्हणजे काय, इट इज द सेसाइल फॉर्म विच आर सिलेंड्रिकल इन शेप. मेड्युसा म्हणजे काय, दीज आर द फ्री स्विमर्स विच आर अम्ब्रेला, विच आर इन द शेप ऑफ अम्ब्रेला. ओके, दे आर रॅडियली सिमेट्रिकल अॅनिमल्स. ते रॅडियल सिमेट्री दाखवतात. दे आर डिप्लोप्लास्टिक, दोन लेयर्स पासून हे बनलेले आहेत. अशा पद्धतीनं आपण यांच्याबद्दल पाहिलं. जे अम्ब्रेला शेप अॅनिमल्स आहेत ते काय करतात, थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर दाखवतात, ज्याला आपण म्हणतो टेंटॅकल्स. टेंटॅकल्सवर स्टिंग्स आहेत, या स्टिंगिंग सेल्स आहेत, याला आपण म्हणलेलं होतं न्यूडोसाइट. ओके, न्यूडोसाइट सिक्रिट्स द टॉक्सिन्स. मग हे ऑफेन्सिव्ह आणि डिफेन्सिव्ह दोन्ही मोडसाठी हे यूज केलं जातं बाय द ऑरेलिया, बाय द ऑर्गॅनिझम, बाय द मेड्युसा असं म्हटलं तरी चालेल. ओके,
त्यानंतर आपण पाहिलेलं होतं दे शो ब्लाइंड सॅक टाइप ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन. मीन्स माउथ अँड द एनस आर हॅव्हिंग द सेम ओपनिंग. म्हणजे माउथ आणि एनस हे एकच ओपनिंग आहे. मग त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, ब्लाइंड सॅक टाइप ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन. द कॅव्हिटी इज नोन ॲज सिलेंटेरॉन्स और इट इज ऑल्सो नोन ॲज गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. त्याला आणखीन एक नाव आहे गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. ओके. त्यानंतर आपण पाहिलेलं होतं पुढं इट्स अबाउट द सेक्शुअल रिप्रोडक्शन. इट्स अबाउट द रिप्रोडक्शन. Reproduction is of the two type, asexual reproduction and sexual reproduction. Asexual reproduction is occur by the process of budding. Example, Hydra. Sexual reproduction is done by the fusion of gametes. By the formation of gamete, these gamete gets fused to form the zygote, and when the zygote sinks at the bottom of the sea, then it forms the polyp. अशा पद्धतीने आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन पाहिलेलं होतं. दे शो अल्टरनेशन ऑफ जनरेशन. जसं आता सांगितलेलं होतं की अल्टरनेशन ऑफ जनरेशन आहे म्हणजे एकदा पॉलिप आणि एकदा मेड्युसा हा फॉर्म काही ऑर्गॅनिझम मध्ये दिसतो. ओके. मग पॉलिप काय करतो, पॉलिप रिप्रोड्युसेस असेक्शुअली टू फॉर्म द मेड्युसा. ओके. मेड्युसा ग्रोज अँड रिप्रोड्युसेस सेक्शुअली, आणि ते ज्या वेळेला फ्युजन होणार आहे त्यावेळेला ते झायगोट सँक्स ॲट द बॉटम ऑफ द सी, देन इट फॉर्म्स द पॉलिप. अशा पद्धतीने हे चक्र हे आपल्याला कंटिन्युअसली होताना दिसणार आहे. यालाच आपण शब्द वापरलेला आहे मेटाजेनेसिस. अशा पद्धतीनं आपण इथं पाहिलेलं आहे इट्स अबाउट द फायलम निडारिया. थँक्यू.